किया करे। है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे। बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो ही जो हरि नाम का सिमरन किया करे। हीरे मोती से नहीं है शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे। मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, जो प्रभु प्रेम में हो जीवन किया करे। राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरि
हरि हरि जय राम कृष्ण 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 हरि जय राम कृष्ण सुख जाने हो साजनी सुख जाने हो साजनी सुख जाने हो साजनी तू हम बरबा तू हम बरबा
माधव सर्व सुखाचे आगे बापर महादेव सर्व सुखाचे आगर बापर महादेवीवर सर्व सुखाचे आगे बापर महादेव सर्व सुखाचे आगर बापर महादेवीवर विठ्ठल भरवा मग कैची भय चिंता मग कैची भय चिंता मग कैची भय चिंता हरि काही उरणे देवरी काही उरणे देवरी काही उरणे देवरी साठ
साठविला हरीजी हृदय मंदिरी, साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार। हरी आला हता मग कैची भय चिंता, त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार। तुका म्हणे हरी, तुका म्हणे हरी काही पुरवणी दिवरी, त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार। समचरण सरोजम सांद्रणीलांबुदाभं, जगननीत पाणी मंडन मंडलाना। तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पंढरीच्या देवराला देवराया दंडवत तुझे पाया। महिम्न पारंते परम विदेशो यद्य सदृशी, स्तुतिर ब्रह्मादीनां पितदवसन्नास्तु गिरा। अथावाच्य सर्वस्व सुमती परिणामावधी मंदिरातला, अथावाच्य सर्वस्व सुमती परिणामावधी गुणन ममापेश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरा। साठविला हरीजी हृदय मंदिरी, त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार। अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण एकत्रित आहोत। या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा, जीवनामध्ये क्रांती कोणी केली याचं वर्णन करणारा अभंग आहे। आपण या अभंगाचं गोड चिंतन आणि जवानाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करूया। पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या अस्तगाव तालुका नांदगाव या अस्तगावी गेल्या 3 वर्षापूर्वी जी दुःखद घटना घडली, 12 तारखेला आपल्या गावाचे एक वीर रत्न, ज्याला शूर म्हणतो आपण, देशासाठी काम करता करता हा वीर जवान शहीद झाला। शहीद लॉन्स सुरेश रघुनाथ घुगे यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्याच्या वीर गाथेला, शौर्याला सलाम देण्याकरता, मानाचं वंदन करण्याकरता, मुजरा करण्यासाठी आपण प्रतिवर्षी ही सगळी त्यांच्या टीममधली मंडळी तिथून येतात आणि शासकीय इतमामात जसा त्यांचा अंत्यसंस्कार झाला, प्रतिवर्षी धावत 12 तारखेला ही सगळी जवान मंडळी, सैनिक मंडळी या शहीद वीर लॉन्स सुरेश दादांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपलब्ध असतात। आणि दुःखद घटना आहे, फार लवकर गेले साहेब। त्यांच्या पाठीमागे त्यांचा मोठा परिवार आहे। त्यांच्या आई वीर माता भीमाबाई रघुनाथ घुगे, त्यांच्या वीरपत्नी आमची बहीण धरित्रीताई सुरेश घुगे, छोटीशी कन्या उन्नतीताई सुरेश घुगे आणि शरद रघुनाथ घुगे त्यांचे भाऊ आहे। या समस्त घुगे पाटील परिवाराच्या वतीनं आणि ही सगळी आलेली 4 जवान आहेत त्यांच्या वतीनं आमच्या धरित्रीताईंनी सेवा माझ्या पदरामध्ये घातलेली आहे। खरं तर प्रत्येक जवानाच्या बद्दल माझ्याकडे कीर्तन येत असतं। हे कीर्तन फार कठीण आहे करणं, कारण त्यांच्या आठवणीनं हृदयामध्ये पाणी पाणी होतं, सगळ्यांनाच रडू येतं, हृदय भरून येतं, त्यांच्या आठवणी दाटून येतात। काय बोलावं, काय सांगावं शब्द सुचत नाहीत रे बाबा, पण आता पर्यायात करावं लागतं, गेलेल्या गोष्टीला विसरावं लागतं। पण त्यांच्या यशोगाथेला, त्यांच्या
वीरमरणाला आठवण करत करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देत त्यांची आठवण काढत आपण जगलं पाहिजे. त्यांनी केलेलं कार्य, त्यांनी देशासाठी जगलेलं जीवन आपण समर्पित करण्याच्या भावनेनं प्रतिवर्षी त्यांना आठवणीत आणण्यासाठी, उन्नतीचे वडील तिला आठवत असतील, ताईला मिस्टर आठवत असतात, आईला मुलगा आठवत असतो, तो प्रतिदिनीच आठवतो. पण त्याची कृतज्ञता म्हणून त्यांनी दिलेला संस्कार, त्यांनी दिलेला जन्म, त्यांनी दिलेल्या त्या शिदोरीच्या वाटा म्हणून आपण त्यांच्यासाठी हे कार्यक्रम करत असतो. आणि प्रतिवर्षी 3 वर्ष होऊन गेले या घटनेला. मी पुढे त्यांचं चरित्र सांगणार आहे, पण या सुरेश दादांच्या जीवनाला 3 वर्ष होऊन गेले. याच गावात लाखांनी समाज जमला असेल, हंबरडा फोडून लोक रडली असतील. तीच ही पवित्र माती आहे. एवढ्या लवकर एखाद्या आईचं ताईचं कुंकू जाऊ नये महाराज. फार दुर्भाग्याची गोष्ट राहते. जिच्या वाट्याला हे येतं त्या माता माझ्या बहिणी बसलेल्या आहे. फार आठवण येते महाराज त्यांना. ते काही सोपं असतं का? बोलायला सोपं आहे हो, मांडायला सोपं आहे. ते आपल्या हृदयाला काय कळणार, ते त्यांच्याच हृदयाला कळणार. असं दुःख पचवत पचवत या बहिणी माझ्या मोठ्या झाल्या आणि प्रतिवर्षी नवऱ्याची आठवण काढत हा कार्यक्रम या ठिकाणी ताई करतात. समस्त परिवार त्यांना साथ देतो आणि गावकरी साथ देतात, त्याचा आनंद आहे. म्हणून अगदी आस्तगावमध्ये या शहीद सुरेश दादाचं हे 3रं पुण्यस्मरण करण्याचा योग माझ्या वाट्याला आहे. अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. महाराष्ट्राचे गायन सम्राट, भजन सम्राट, अतिशय गोड गळा, प्रमाणाच्या चालीचा बादशाह ज्यांना म्हटलं जातं, म्हणजे रोहिदास आबा जगदाळे मोठं नाव आहे. आबा तुम्ही वेळ देऊन आलात, तुमच्या केशवदादांच्याही यालाही आलात, तुम्हाला खूप धन्यवाद. आबांना धन्यवाद. त्यांच्या शेजारी आमचे मंजूर गावचे, ज्यांना मंजूर राहतं सगळं, असे आमचे मंजूरकर प्रकाश महाराज. प्रकाश आहे त्यांच्या जीवनामध्ये, आवाजही प्रकाशासारखा असा लखलखीत आहे, असे आमचे मंजूरकर प्रकाश महाराज, त्यांनाही माझं वंदन. श्री संत सावता महाराजांच्या नावानं नांदगावला सावता महाराजांचं मंदिर आहे आणि सावता महाराजांच्याच नावानं एक वारकरी शिक्षण संस्था आमचे नंदू महाराज दौंड. अतिशय भगवान बाबांचा आशीर्वाद त्यांना मिळालेला आहे आणि मोठी सावता महाराजांची कृपा म्हणून एक 100 विद्यार्थी महाराजांच्या संस्थेमध्ये आहेत. आमचे गुरुबंधू आहेत, तयार पखवाज वादक आहेत. संस्थेत विद्यार्थी आपल्या गावातले त्यांच्याकडे गेले पाहिजे अशी आमची नंदू महाराज दौंड आणि त्यांची ही सगळी टाळकरी गुणीजन संस्थेतली बालकलाकार, त्यांनाही माझं वंदन. मृदंगाचार्य हरिभक्त परायण बाळा महाराज, वा नावच गोड आहे. बाळा महाराज अतिशय गोड हात आहे, लगीचा बाज आहे, त्यांनाही माझं वंदन. सिस्टीम आमच्या दादांची प्रसिद्ध आहे या भागात, 1 नंबर. ही सिस्टीम लावली पाहिजे असा या मताचा मी आहे. गोड अगदी छान अगदी, त्यांनाही माझं वंदन. आपण आलेली सगळी कर्नल असाल तर तुमच्या पदव्या मला माहिती नाहीत, पण सगळी आपण मेजर, आमच्यापेक्षाही श्रेष्ठ काम तुमचं आहे बरं. आम्ही तरी समाजाला प्रबोधन करतो, तुम्ही तिथं छातीवर गोळ्या झेलण्यासाठी उभे आहात. कधी छातीवर गोळी जाईल, कधी असं वीर मरण येईल, सांगता येत नाही हो. क्षणाक्षणाला मृत्यूला झुंज देता देता हो आपल्या सगळ्या भारत देशाचं रक्षण व्हावं. माझ्या छातीवर गोळी गेली तरी चालेल, पण माझा देश वाचला पाहिजे या हेतून हे काम करणारी जी जवान आहेत, तिथं आपल्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आलेली या चौघांनाही मानाचा मुजरा आम्ही करतो. तुम्हाला आमचं वंदन आहे. वंदे मातरम, तुम्हीच आमच्यासाठी आहात. भारत माता, तुम्ही आमच्यासाठी आहात. या चौघाही सैनिकाला वंदन करतो. बसलेली आपण सगळी भाविक मंडळी, माता मावल्या, त्याच्यामध्ये आमच्या नायक वीर केशव गोसावी शहीद झालेले, त्यांच्या पत्नी माझी बहीण आहे. मला सख्खी बहीण नाही, चुलत बहीण नाही, मावस बहीण नाही. माझ्या बहिणीच या शहीद पत्न्या ज्या झालेल्या आहेत त्या आहेत. त्याच्यामध्ये आमच्या यशोदा माझी बहीण आहे, खूप जीवाची आहे. प्रतिवर्षी मला रक्षाबंधन करते, भाऊबीज करते. फार गोड बहीण मिळालेली आहे. सख्खी बहीण जरी मिळाली असते तर हिच्या इतकी गोड मिळाली नसते मला, म्हणून देवानं ती दिली मला. आमची यशोदा आहे. दुसऱ्या आमची नेवाशाहून आलेली ताई आहे, आमच्या धरित्री ताई आहे. या सगळ्या माझ्या बहिणी आहेत. अभिमानानं सांगतो मी, आज नाही कीर्तनात, जिथं कीर्तन होईल तिथं सांगतो. या सगळ्या बहिणी आहेत, त्यांनाही माझं वंदन. आपण सगळ्या माता मावल्या गावातल्या आहात, त्यांना वंदन. आमचे कवडे पाटील आहेत गजर हरिनामाचा, शूटिंग करतायत. हे कीर्तन सगळ्या देशामध्ये जाणार आहे, त्यांनाही माझं वंदन. आधी करून सगळ्यांचं नाव घेतलं असं समजतो. अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. थोडंसं 2 वर्ष श्राद्ध एकत्रित आली, आता त्याला तुम्ही काही करू शकत नाही. एकाच तारखेला एखादा व्यक्ती गेला तर त्याला काय बदल करता येणार नाही. पण आताच आळंदीत कीर्तन करून आलो आम्ही, एकूण कीर्तन, त्याच्यामुळे ती सवय झालेली, काही अडचण नाही. ना अगदी तुमच्या कानापर्यंत माझा आवाज येतोय. 1 तासभर आपण सेवा करण्याचा प्रयत्न करू. सर्वांगाचे कान करून ऐका. सगळा गावकरी परिवार, त्यांचे बंधू, कुणी त्यांच्या घरातले असतील, एखाद्याचं नाव राहिलं तर माफी मागतो बरं. सगळ्यांची नावं घेतली अशी समजतो. आणि शहीद सुरेश दादांच्या नावातच आपल्या गावाचं नाव आहे खरं. गावाचं वैभव त्यांनी वाढवलेलं आहे. या गावाच्या मातीचं आस्तगाव म्हटलं की त्यांचं नाव आलं पाहिजे. शहीद सुरेश दादांचं गाव आहे ते.
अशा गावाला ज्यांनी वीर मरण दिलं, आपल्या देशासाठी बलिदान दिलं, 300 फूट खोल दरीमध्ये त्यांचा मृत्यू झाला. सोपं नाही, ऐकायला कठीण जातं, मला बोलता येत नाही. कसं पचन केलं असेल, कसं ते पचवलं असेल दुःख या मंडळीनं, खूप खूप कठीण आहे. पण अगदी आता त्याला विसरावं लागतं. मळे झाकून या करी ती पेरणी, आपल्याकडे पद्धत आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्याला झाकावं लागतं आणि पुढं चालावं लागतं. हो, फार मागेलं केले ती अवघेची वाव, त्याला पर्याय राहत नाही. अपर्याप्त जीवन राहतं माणसाचं, म्हणून त्याला आठवणीत ठेवून, त्याला उजाळा देऊन, त्यांची कृतज्ञता प्रगट करून आपण पुढं जात असतो. पण अगदी थाटामाटामध्ये प्रतिवर्षी आमची बहीण या ठिकाणी कार्यक्रम करते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतात, त्यांना ते फुलं वाहतात, आदरांजली अर्पण करतो आपण. हे कर्नल मंडळी येतात, सैनिक मंडळी येतात. थाटामाटात जसं त्या देशाच्या सीमेवर आपण योगदान देतात तसं इथंही योगदान देतात. अगदी सगळ्यांना धन्यवाद देतो. सगळ्यांचं नाव घेतलं असं समजतो. आमचा किरण असेल, गणेश असेल, ही सगळी मंडळी माझ्यावर प्रेम करणारी आहेत, परिसरातून आलेली. सगळ्यांचं नाव घेतो. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. 1-1.25 तास लक्ष देऊन ऐकण्याची कृपा करा. मनुष्य जन्म जो मिळाला तो क्रांती करण्यासाठी मिळालेला आहे. हे जन्म काय उगीच मिळत नाहीत, मजा म्हणून मिळत नाही, टाइमपास म्हणून मिळत नाही. मिळालेला जो जन्म असतो नंदू महाराज, रोहिदास आबा, तो फार प्रयत्नपूर्वक मिळालेला असतो बरं का. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. उत्तम सार करण्यासाठी, उत्तम साधन मिळवण्यासाठी या जन्माची नियुक्ती भगवंतानं केलेली. नाही तर बाकी काय पशु पक्षी कमी नाहीत या जगात, पण पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. पशु पक्ष्याच्या जीवनात जन्म सोन्याचा होत नाही. एखादा पशु सीमेवर योगदान देऊ शकत नाही, एखादा पशु कीर्तन करू शकत नाही, टाळ वाजू शकत नाही. त्याचं कारण काय? त्यांच्या जन्मात ते सार्थकी करता येत नाही, लावता येत नाही. हा जो जन्म मिळालाय तो क्रांती करण्यासाठी मिळालेला आहे. तो परत परत मिळत नाही नंदू महाराज. हो, तुम्ही प्रयत्न केला तरी मिळत नाही, एकदाच मिळतो. पावला हा देह काकटाळी न्याये, न घडे उपाय घडवाले. न घडणारा उपाय घडून आलाय आणि आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडावा तसा आपल्याला जन्म मिळाला. नरते है दुर्लभ बाणासारखे शब्द आहेत बघा. नरदेह दुर्लभ जाणा. काही गोष्टी दुर्लभ असतात सृष्टीमध्ये, ते मिळत नाही. माणसाचा जन्म दुर्लभ सांगितला, संत संगती दुर्लभ सांगितली, चांगल्या माणसाची संगती दुर्लभ सांगितली, देवाची भेट दुर्लभ सांगितली. काही गोष्टी आहेत खूप दुर्लभ आहेत ना, मिळतच नाही. चांगली संगती मिळत नाही, मिळत नाही. माणसाचा जन्म परत परत मिळत नाही, प्रयत्न करून मिळत नाही. चांगल्या विचाराची माणसं मिळत नाहीत महाराज जीवनामध्ये. जी पाहिजे नाही ती सकाळीच भेटतात, ज्याची गरज आहे ती लवकर दिसत नाही बरं का. असं होतं जीवनामध्ये. म्हणजे काय, हो, मिळत नाही, दुर्लभ आहे महाराज. बहु अवघड असे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली, चंद्रामृत सुखे सेववेल, रवी असता जाता धरवेल, बाह्य हिळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होई जेगा. मिळत नाही महाराज. हो, डुप्लिकेट माणसं खूप मिळतात. हो, देशासाठी जगणारी, गावासाठी जगणारी, गावाचा विकास करणारी, आई वडिलांसाठी जगणारी, हो, संतांसाठी जगणारी, धर्मासाठी जगणारी आणि देवासाठी जगणारी माणसं दुर्मिळ आहेत, दुर्लभ आहे, दुर्लभ आहे. तसा मनुष्य जन्म दुर्लभ आहे. हो, नरदेह दुर्लभ जाणा, तो मिळत नाही. म्हणून या जन्मात संधीचं सोनं केलं पाहिजे, या जन्मात क्रांती केली पाहिजे. महाराज, कुणी केली क्रांती? काही लोकांनी देशाला सेवा देऊन क्रांती केली, काहीनं वारकरी संप्रदायात येऊन क्रांती केली, काहीनं आई वडिलांची सेवा करून क्रांती. काय कुठली क्रांती घ्या, क्रांतीचे. मिळालेल्या जन्मामध्ये क्रांती करता आली पाहिजे. मिळालेला जन्म वायाला नाही घालवला पाहिजे. मग याच जन्मी घडे देवाचे भजन,
आणि कहे ज्ञान नाही कोठे. बाकीच्या जन्मात तुम्हाला ते ज्ञान नाही महाराज. तुम्हाला आणखी सांगू, सध्याचा काळ असा आहे, आपल्यापेक्षा पशु पक्षाला चांगलं कळतंय जगात. सध्या माणसं जे काही करू शकत नाही सध्या पशु पक्षी करतात. आपण पेपरला बातम्या वाचतो बघा, सारखे नाशिक सारख्या शहरात दरोडा, म्हणजे पडू नये, नाशिक सारख्या शहरात दरोडा पडला म्हणे बरं का, उदाहरणातला बरं का, साक्षातला नाही बरं का. नाशिक सारख्या शहरात दरोडा पडला, नाशिक मोठं शहर आहे जवळ म्हणून ते घेतलं. मग शहरामध्ये दरोडा पडला की पेपरला बातमी येते, मुंबईचे पोलीस आले, पुण्याचे पोलीस आले, दरोडा मोठा जबरी होता, लाखांनी पैसे गेले, कोटीचा ऐवज गेला, सोनं चोरीला गेलं. आणि त्याचा तपास लावता लावता 5-6 महिने गेले. मुंबईच्या पोलिसाला, पुण्याच्या पोलिसाला, नाशिकच्या पोलिसाला त्याचा शोध लागेना. बस विठाला विठाला नाशिकच्या पोलिसाला, मुंबईच्या पोलिसाला आबा आणि पुण्याच्याही पोलिसाला त्याचा थांग पत्ता लागेना, पुरावा सापडेना. मग आता पेपरला बातमी आली, मुंबई विशेष पोलीस, पुण्याचे विशेष पोलीस ज्या दरोड्याचा शोध लावून लावून थकले, दमले, हैराण झाले. आणि म्हणून आता नागपूरवरनं समृद्धी हायवेनं विशेष असं त्या दरोड्याचा शोध लावायला श्वान पथक आलेलं आहे. पेपरला बातमी आहे. काय जे काम मुंबई पोलिसाला जमलं नाही, जे काम पुण्याच्या पोलिसाला जमलं नाही, नाशिक तर हातबलत झालं, आता ते काम नागपूरवरनं स्पेशल श्वान पथकाची गाडी आली. श्वान म्हणजे कुत्रा आणि पथक म्हणजे अनेक कुत्रे बरं का. कुत्र्याची गाडी भरली, लाल पट्टा, पांढरा पट्टा, काळ्या पट्टा, कुत्रे गाडीतून उतरले. माझ्याकडे बघा, नाशिकला या गल्लीत, त्या गल्लीत, ह्या गल्लीत वास येऊन वासाने ते फिरायला लागले. आणि संध्याकाळी पुन्हा पेपरला बातमी आली रिपोर्टरला संध्याकाळच्या, की कुत्र्यानं त्याचा शोध एका दिवसातच लावला. म्हणजे जे काम मुंबई पोलीस करू शकलं नाही ते कोणी केलं? कुत्र्यानं केलं. बरोबर आहे. अशा कितीतरी बातम्या बघा तुम्ही. तुमच्या घरी मांजर असतं, माझं ते लहान लहान मुली आहेत उन्नतीसारख्या, यांना मांजर आवडतं. मांजराची आवड असते माणसाला, स्त्रीला, बहिणीला. ती मांजर आहे ना, मांजराचा एक गुणधर्म आहे, मांजर कवानीच येतं, गॅसवर मांडलेल्या पातेल्यातलं दूध पिऊन जात. तुम्ही कुठेही मांजा दूध, त्याला ते सापडतं, ते पिते दूध डोळे मिटून जातं मांजर आहे, गीत प्रसिद्धच आहे. ते मांजर येतं कवानीच दूध पिऊन जातं, मांजर येतं कवानीच दूध पिऊन जातं. ती बाई आपली शेजाऱ्याकडं, रोहिदास आबा आले, देता का चहाला दूध, दिलंच लोटीवर. महाराज आले, देता का दूध, पाहुणा आलाय, देता का दूध, जवान साहेब आलेत, पाहुणे आले, देता का दूध. शेजारणीकडं रोजच दूध मागायला जायची. त्या शेजारच्या बाईला एक दिवस राग आला. ती म्हटली, काय ग तुला सांभाळता येत नाही का ग, रोजच माझ्या दारात भिकारी बनून येते. बाप्पा बाप्पा, भिकारी शब्द वापरला. आणि जी दूध मागायला गेली ते तिला राग आला. ती म्हटली, बाई अजून माझा नवरा मला एका शब्दानं काही म्हटला नाही आणि ही बाई मला भिकारी म्हटली. अरे रे रे रे, फक्त या मांजरामुळं झालं. मांजर जर दूध पिलं नसतं, हिच्या दारात जाण्याची पाळी आली नसती. हिच्या दारात गेले, ही मला भिकारी म्हटली. नवरा कामावून आला संध्याकाळी, म्हटली उठा, लवकर उठा, ते पेट्रोल पंप तिकडे, ते तुमच्या टाक्या बिक्या बाजूला राहू द्या, काम बाजूला ठेवा, पहिली गाडीला किक मारा, हे मांजर गोणीमध्ये घाला, एकदा गोणीला गाठ बांधा, एकदाच लांब असं 2-4 किलोमीटर मनमाकड तरी जा, नाही तर आम्ही चुकलेल्या रस्त्याने असं खडका रस्त्याने इकडं तरी जा, नांदगावकडं 2-3 रस्त्याने पळा, कुठं तरी 5-7 किलोमीटर एकदाच हे मांजर सोडून या. हे नंदू महाराज आपण जिकडून आलो तिकडे त्या रस्त्याने जा, कुठं तरी जा, पण एकदाच हे मांजर सोडून या बरं. हे मांजर दूध पितंय आणि ते दूध पिलं की मला शेजारच्या बाईकडे दूध मागायला जावं लागतं पाहुणा आल्यावर. आणि ती बाई मला भिकारी म्हणली. हो, नवऱ्याला टेन्शन आलं. नवऱ्याला वाटलं, राव अजून मी माझ्या बायकोला फुलामध्ये ठेवलंय आणि शेजारची बाई माझ्या बायकोला टेन्शन देते. मांजर, हो, तिला राग आला नवऱ्याला लगेच ते मांजर गोणीमध्ये घातलं. वेळ कमी आपल्याला, गोणीची गाठ बांधली. माझ्याकडे फार गोड उदाहरण आहे. गाडीला किक मारली, गाडीला ते मांजराची गोणी बांधली, आपल्या हायवेनं गेला, चालत 5-7-8 किलोमीटर गेला, एक काटेरी बन पाहिलं, डोंगराचा पट्टा पाहिला, गोणीची गाठ सोडली, मांजर सोडून दिलं, गाडीला किक मारली, परत आपल्या आस्तगावमध्ये आला. बायकोला आनंद झाला, एकदाचं मांजर गेलं. तिला आनंद झाला, पाण्यास तांब्या भरून दिला, यानं पाण्यास तांब्या घेतला, उन्हाचा चटका लागलेला, तहान लागलेली, त्यानं ते असं तांब्या तोंडाला लावला, एक घोट पाणी पितो न पितोच तेवढ्यात मांजर दरवाजात हजर. मांजर म्हटलं, मी म्याव, मी आले. बाई म्हटली, घरात दूध आहे, घ्या कार्यक्रम करून. आता मला सांगा, साखरे महाराज या गावाला यायचा तर आमचा ज्ञानदेव हांडोरे परेशान झाला. इकडून वळा, तिकडून वळा, इथं फाटक लावलंय, तिकडून या, मनमाडचा पूल पडलाय, मधून घोसा. म्हणजे मला सांगायचं काय, रोज एका गावाला कीर्तन करणारा महाराज, 200-400 अभंग पाठ असलेला महाराज, चांगल्या चाली म्हणणारा रोहिदास आबा, वाजवणारा बाळा महाराज, नंदू महाराज एवढ्या पोरांना शिकवणारा, हा असा महाराज जर रस्ता चुकतो महाराज, मांजर कुठंही जाऊ द्या परत घरी येतं.
आपल्यापेक्षा चांगला गुण आहे की नाही मांजरामध्ये, आपल्यापेक्षा चांगला गुण आहे की नाही कुत्र्यामध्ये, मग कुत्रं व्हायचं काय? नको. मांजर नको. का? मांजरामध्ये गुण चांगला आहे, कुत्र्यामध्ये गुण चांगला आहे, पण त्यांच्या जन्मात क्रांती करता येत नाही. त्यांच्या जन्मात तुम्हाला जवान होता येणार नाही, त्यांच्या जन्मात तुम्हाला हरिभक्त होता येणार नाही, त्यांच्या जन्मात तुम्हाला गावाची, देशाची, देवाची, धर्माची, कीर्तनाची, हरी तुम्हाला भक्ती करता येणार नाही. तुमचा जन्म तुम्हाला सार्थकी लावता येणार नाही. मग याच जन्मी घडे लालरेखच ओढायची इथं. याच जन्मी घडे देशाची सेवा, याच जन्मी घडे देवाची सेवा, याच जन्मी घडे धर्माची सेवा, याच जन्मी घडे देवाची. आणि कहे ज्ञान नाही कुठे, बाकीच्या जन्मात ते ज्ञान नाही, याच जन्मात घडतं. साधू संतांनी याच जन्मात संधीचं सोनं केलं आणि जन्म सोन्याचा केला. काय केलं महाराज तुम्ही म्हणजे आम्हाला कळू द्या. साधू संतांनी पहिलं काम केलं, ग्रंथ लिहिले. ग्रंथ काय असतं बघा. क्रांती कधी होते? ज्या दिवशी तुम्ही समाजाला काहीतरी देता. ज्ञानेश्वर महाराजांना 5 लाख लोक गेली होती वारीला. आता काल सुट्टी झाली, सगळे गावाकडे आले, वारी संपली. 5 लाख. मी 6 दिवस आळंदीत होतो, 12-13 कीर्तनं केली मी फडावर. खूप गर्दी राहायची, 10-20 हजार लोक कीर्तनाला असे. ऐका मी कशासाठी सांगतो, ते ज्ञानोबारांना अजूनही लोक 727 त्यांचा सोहळा होता. 727 वर्ष झाले समाधीला बसलेले ते. किती? 727 वर्षापासून तेवढीच गर्दी आळंदीला. प्रत्येक वर्षी लोक तिथं जातात, त्यांच्या समाधीचं दर्शन घेतात, फुलं वाहतात, हरिपाठ करतात, उड्या मारतात, पावल्या खेळतात, दिंड्या काढतात. का बरं कामं सोडून लोक तिथं जातात? का बरं? त्याचं एकमेव कारण, त्यांनी ज्ञानेश्वरी दिली, त्यांनी हरिपाठ दिला, त्यांनी गाथा दिला, त्यांनी अमृत अनुभव दिला, त्यांनी आपल्या जीवनातलं 22 वर्षातलं सगळं ज्ञान लोकांना देऊन गाजे वैकुंठी सोहळा. वैकुंठीचा देव सुद्धा त्यांचा सोहळा करण्यासाठी येतो. का येतो? एकमेव कारण, लोपले ज्ञान जगी हितने नती कोणी, लोपले ज्ञान जगी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, आरती ज्ञान राजा. काय वर्णन, किती गोड वर्णन आहे. लोपले ज्ञान हित नेनती कोणी. ज्ञानेश्वरी कळत नव्हती, ज्ञान कळत नव्हतं, उद्धार कसा करायचा कळत नव्हतं. अहो देश सेवा कशी करावी ज्ञानेश्वरीत वर्णन आहे. धर्माची सेवा कशी करावी ज्ञानेश्वरीत वर्णन आहे. माणसानं जगावं कसं, काय नाही महाराज ज्ञानेश्वरीमध्ये, काय नाही महाराज. या जगात अमेरिकेसारख्या प्रगतशील देशानं इंग्लिशमध्ये ज्ञानेश्वरी केली, लोक वाचायला लागले. काय कमी आहे त्यांना? काय अमेरिकेला कमी? दुष्काळ पडत नाही तिकडं, लाईट जात नाही. हो, आपल्याकडे एकच समृद्धी, त्यांच्याकडे सगळे समृद्धीच आहे. इतकी बलाढ्य. त्या जवानांना विचार, सगळ्यात महासत्ता देश आहे, पण तरी सुद्धा ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी इंग्लिशमध्ये तयार करून ती लोक वाचतात, त्याचे शोध लावतात. अर्थ. आणि आमचे पोरं मोबाईल खेळत बसले. ओ जाने क्या जादू धरा हुआ भगवान तुम्हारी गीतों में. जाने क्या जादू हुआ भगवान तुम्हारी गीता में. जुग जुग का अनुभव जुड़ा हुआ, जुग जुग का अनुभव जुड़ा हुआ, भगवान तुम्हारी गीता
क्या भरा हुआ भगवान तेरे गीता में. आणि गीतेचाच अलंकार ज्ञानेश्वरी. गीताचे बरं का ज्ञानेश्वरी, फक्त तो अलंकार रूपानं. जसं आपण सोन्याचे बनवतो की कानातलं बनवतो, गळ्यातलं बनवतो, हातातलं बनवतो, तसं गीता अलंकार नामज्ञानी, त्याचं नाव ज्ञानेश्वरी ठेवलं फक्त. गीतेचाच अर्थ आहे तो मराठीमध्ये केलेला आहे. ज्ञानेश्वरी मराठी बरं, फक्त काय झालं ती प्राकृत मराठी थोडीशी कठीण आहे, वाचून कळत नाही, ऐकून कळत, ऐकावी लागते. ते काही पुस्तक नाही वाचलं की बाबा ओम नमोजी अध्यान वेद प्रतीक नाही, कळत नाही. ते ऐकावं लागतं, कुणाकडून तरी ऐकावं लागतं, कीर्तनकाराकडून, ज्ञानेश्वरी सांगणाऱ्याकडून ऐकावं लागतं. ऐकल्याशिवाय कळत नाही. म्हणून फार गोड आहे. पण काय नाही महाराज, हो माऊलींची एक ओवी आहे. माऊली म्हणतात, या जगात जर तुम्हाला देव मिळवायचा असेल, तुम्हाला जर खरंच घरी देव आणायचा असेल तर काही करू नका म्हटले. काय सोपी ओवी आहे ना. थोरपणा पराची सांडीजे, व्युत्पत्ती आघवी विसरीजे, जगात धाकुटी होईजे ते जवळीक माझी. इथं नीट ऐका आता. ज्ञानोबा म्हटलं तुम्ही मंदिरात धाकटच होऊ नका, म्हणजे मंदिरात जाऊच नका. तुम्ही कोणत्या देवाच्या पाया नाही पडले तरी चालेल, पण तुम्ही माणसाच्या पाया पडा म्हटले. जगात धाकुटी होईजे. काय सोपा मार्ग आहे. माणसाला नम्र व्हा, जवान दिसले नम्र व्हा, देशसेवक दिसला नम्र व्हा, हरिभक्त दिसला नम्र व्हा, गावातला तुमच्यापेक्षा वृद्ध जे वृद्ध आहेत माता नम्र व्हा. तुम्ही नम्र झाले देवाला, देवाला नम्र झाले तर एखाद्याला देव मिळणार नाही, पण तुम्ही माणसाला नम्र झाले, जगात धाकुटे होईजे ते जवळीक माझी. नम्र झाला भूता तेरे कुंडीले अनंता, तेरे कुंडीले अनंता, तेरे कुंडीले अनंता. गोड खरंच प्रमाणाचे बादशाह. पाठच तेवढं आहे महाराज बरं, म्हणूनच तरच शब्द निघतात महाराज. आबा लय गरज आहे आमच्या सारख्याला, पण रोज मिळत नाही. आमचं दुर्भाग्य आहे महाराज. आमच्या भागात तुम्ही पाहिजे होते, तुम्हाला कुठं सप्ताहाला जाऊ दिलं नसतं, गाडीतच ठेवलं असतं. काय पाहिजे तर आमचा अर्ध घ्या म्हटलं असतं तुम्हाला, पण जाऊ नका. काय असे माणसं गरजेचे आहेत, पण ते आता इकडं कोपरगाव इकडं जन्माला आले. काय करावं. लय गोड महाराज. आबा वा वा वा, फार सुंदर. बो नम्र झाला भूता, तुकोबरांचं प्रमाण आहे. तेने कोंडिले अनंता. आमच्याकडं बदामराव पंडित नावाचे आमदार आहेत गेवराईला. 15 वर्ष आमदार होते ते, 15 वर्ष. आणि 15 वर्षानं ते पडले, दुसरे आमदार निवडून आले. तर ते पडल्यावर सुद्धा अजूनही लोकांच्या पायाच पडतात. ते पडले, तुम्ही कधीही जा त्यांच्याकडे, तुम्हाला चहा जेवण कोणी असो बरं का, असं तालुक्यातलाच मतदार ते नाही, तुम्ही कोणी असू द्या, घरी गेल्यावर ते चहा नाश्त्याशिवाय माणसाला जाऊ देत नाही. मी आता त्यांच्याकडे गेलो, माझं एक काम होतं, वैयक्तिक गेलो होतो. तर ते मला म्हटले, मी म्हटलं बाबा तुम्ही 15 वर्ष आमदार राहिले, कसं का राहिले वा तुम्ही तर साधे माणसं. ते म्हटले महाराज काही नाही, कायम लोकाला हात जोडतो म्हटलं, कायम लोकाला हात जोडतो म्हटले. त्यांनी मला एक उदाहरण सांगितलं. ते म्हटलं एखादी आजी जर अशी सरपण घेऊन चालली म्हटले रस्त्यावर, तर तिचं सरपण मी फॉर्च्युनरमध्ये टाकून तिला घरी पोहोच करायचो. म्हातारी मरूच तर दुसऱ्याला मतदान करत नव्हती. काय सोप्या सोप्या गोष्टी आहेत महाराज. माणसाशी नम्रच नाही, तो जोडत छाती काढूनच चालतात. मी काय करतो असं, हात जोड ना. हात जर जोडले ना लोक करतातच महाराज. हो आम्ही काय महाराज, आम्ही हातच जोडतोय ना. आमच्या संप्रदायाने आम्हाला हात जोडायला. पाया पडे जण एकमेका. पंढरीला जा, आळंदीला जा, त्र्यंबकला जा, नाशिकला, कोणत्याही तीर्थक्षेत्रात जा, तुम्हाला आम्ही पाया पडलो, तुम्ही आमच्या पाया पडलं का आम्ही तुमच्या पाया पडलो. नियमच आहे महाराज. नम्र झालं पाहिजे. मी कशासाठी सांगतो, कोण शिकवतं हे नम्र व्हा? ज्ञानेश्वरी शिकवते. काय नाही, आई ज्ञानोबराय शिकवतात. आई किती थोर आहे म्हटले. आई सारखं कोणी नाही म्हटले. आई सांगावी ज्ञानोबरायने. सकळ तीर्थाची ये दुरे जी एका माता पितरे. सकळ तीर्थाहून श्रेष्ठ कोण आहे म्हटले. त्रिवेणी संगमावर स्नान केल्यावर पाप जातं म्हणे. हो इंद्राणीचं स्नान केलं पाप जातं, गोदावरीचं स्नान केलं पाप जातं. ऐका ज्ञानोबराय म्हटले, या सगळ्या तीर्थाहून श्रेष्ठ तीर्थ तुमच्या घरात आहे. तुमची आई आणि बाप, त्यांच्या पायाला मस्तक लावा, हाय ते सगळे पाप जातील. ज्ञानेश्वरी ते महाराज म्हणजे ग्रंथ लिहिला की क्रांती होते महाराज. काय नाही बरं का, मी ज्ञानेश्वरी जर सांगायला लागलो एक एक ओवी तुम्हाला, तुम्ही कंटाळणार नाही. इतके गोड गोड अर्थ आहेत त्याचे, फार सुंदर आहेत. चला ग्रंथ लिहिलं. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. मी 1999ला आळंदीला गेलो होतो शिकायला. आणि 1999 साली त्या काळात काय असायचं,
हे गॅस वगैरे रूम वगैरे जेवण वगैरे असं हाताने करून नव्हतं त्या काळात. त्या काळात मधुकरी मागावं लागायची. मधुकरी म्हणजे भिक्षा मागावं लागायची. मी मागितलेली 11 वर्ष बरं का. मधुकरी कशी असते, मधुकरी वेगळी आणि भिक्षा वेगळी. मधुकरी म्हणजे काय, आता समजा यशोदाताईचं घर दिलेलं आहे मधुकरीला, तिच्याच घरी मागायची. तिच्या शेजारचं घर किती बी श्रीमंत असलं तरी मागायची नाही. जे ठरलेलं घर आहे, जे आम्हाला देणारी मंडळी आहेत, जी वारकरी आहेत, जिच्या घरामध्ये नवरा देशसेवक आहे, ज्यांच्या घरामध्ये हरिभक्ती आहे, देशभक्ती आहे, अशाच्याच घरी मागायची. मांसाहार करणारे वगैरे त्यांच्या घरी मागायची नाही. असं पद्धत आहे त्या मधुकरीची. आणि 25 घरं एखाद्या गावात ठरलेली आहेत. आता आस्तगावमध्ये 25 घरं आहेत, तेवढीच 26 मागायचं नाही. त्या लोकांनी बी आम्हाला 2-2 भाकरी करून त्याच्यावर ठेसा म्हणा, चटणी म्हणा, भाजी करून आम्हाला ती द्यायची. माझी चिखली गावाला मधुकरी होती पुण्यामध्ये. मी जवळजवळ 14 वर्ष मधुकरी मागून राहिलो. काय परिस्थिती नव्हती घरची. आता जरा बरं झालं, पण त्या काळात काही नव्हतं. आता कशाचं, त्या काळात लय हाल मारत घाट. आता काय लोक श्रीमंत झाली, जमिनी आल्या, पैसे वाढले, आता लोक पैसे द्यायला लागले. त्या काळात 300 रुपये 8 दिवसाचे द्यायचे. 300 रुपये 8 दिवस, जायला यायला 200 लागायचे आणि 100 गुरुजी घ्यायची. म्हटलं काहीच नसं राहायचं. आता काळ बदलला, मग तो बदलून गेलं 20 वर्षात सगळं. आता ते काळात ते कठीण होतं. तर पूर्वी बघा या जवानाला फार अजूनही त्यांना कष्टच येत महाराज. फार पूर्वीच्या काळात फार अवघड होतं महाराज. आणि मग ते आम्ही गेलो तर आळंदीत तर राहण्याची व्यवस्था नाही. एक जणांनी मला सांगितलं, म्हटलं इथं सिद्ध बेटामध्ये जयराम बाबा आहेत, त्यांच्याकडे जा, ते तुमची व्यवस्था करतील. मी आपला 6वी-7वीला शाळेत होतो त्यावेळेला पेटी घेऊन मी ते महाराजांकडे गेलो. आणि ते महाराज बी लय कडक होते महाराज, लय कठीण महाराज, लय रागीट. त्यांची सेवा केली मी 2-4 वर्ष त्यांच्याकडे राहिलो. ते मला जेवण द्यायचे, आज शिकवायचे. पण त्यांचा एक नियम होता, रोज 2 वेळेला प्रदक्षिणा मारायची आळंदी. आणि त्या प्रदक्षिणेला सगळ्याला जावं लागायचं. लहान असल्यामुळे कंटाळा यायचा, पण आता बाबांच्यामुळे जावं लागायचं. एक दिवस काय झालं, असं प्रदक्षिणा मारता मारता एका श्रीमंत पोरानं आपल्या बापाला लई खोकवतो म्हणून आळंदीला काढून दिलं. बाप लई त्रास देतो. आई निघून गेली पण बाप आता काय कसा सांभाळावा, बायको जमूनच देत नाही म्हणून पोरानं बाप 75 वर्षाचा आळंदीत आणून सोडला. आणि तो म्हातारा सारास त्यानं फिरता फिरता नेमका आमच्या बाबाच्या पाया पडला. जसं बाबाच्या पाया पडला तसं बाबांनी त्याला बाजूला लोटला. अरे रस्त्यात येऊ नको म्हटले, प्रदक्षिणा चालू. तर तो एवढंच म्हटला बाबांना की पोरानं लोटलं, तुम्ही तरी लोटू नका. एवढा शब्द गेला आबा त्याच्या मुखातून. तर बाबांनी त्याला विचारलं, का रे कुणी लोटलं तुला? म्हटलं एकुलता एक मुलगा आहे, खोकला जास्त येतो, म्हटले दमा आहे, पोरगा काही सांभाळू शकत नाही. म्हटलं इथं आळंदीत आणून सोडले, खायला कुठं नाही, राहण्याची व्यवस्था नाही, काय करू म्हटले आता, म्हणून तुमच्या पाया पडलो म्हटले. तर बाबांनी काखेमध्ये अशी ज्ञानेश्वरी होती, काखेमध्ये आबा ती ज्ञानेश्वरी काढली आणि त्या म्हाताऱ्याच्या हातात दिली. माझ्या समोरची घटना आहे बरं. हातामध्ये ज्ञानेश्वरी दी, जा म्हटले, जा मंदिरात जा, त्याचं आजान वृक्षाचं वन आहे, त्या आजान वृक्षाच्या झाडाखाली बस आणि ज्ञानेश्वरी वाच म्हणले, माऊली तुझं कल्याण करतील. असा मुखातून शब्द गेला त्यांच्या. म्हातारा गेला पण पुन्हा वापस आला. जसा वापस आला तसं आम्हाला वाटलं आता काय बोलतोय बा. तर म्हातारा म्हटलं, महाराज मला लिहिता वाचता येत नाही. कशी वाचायची, काय करू नको म्हटले, नुसते असे बोटं फिरव म्हटले, अक्षरावर नुसते बोटं फिरव जा. तर तो म्हातारा ज्ञानेश्वरी घेऊन गेला, बाबांच्या शब्दावर विश्वास ठेवला, त्या आजान वृक्षाच्या पानाखाली बसायचा, रोज वाचायचं बरं. त्यानं कमीत कमी 500च्या वर पारायण केली. तशी 500च्या वर. ऐका माझ्या डोळ्यानं पाहिलेली घटना. ज्या दिवशी ती 500 पारायण संपून गेली, त्याला 10-15 वर्षाचा कालखंड गेला. भरपूर जगला म्हातारा. 90व्या वर्षी त्या म्हाताऱ्याच्या ज्ञानेश्वरी मुखोद्गत झाली, पाठच झाली. त्याच्या कोणती ओवी विचारा, एका मिनिटात सांगतो. 17वा काय, 16वा काय, 15वा काय, 13वा काय, पहिला काय. काय चमत्कार आहे ना महाराज. वाचता वाचता बोट फिरवता फिरवता ज्ञान होय अज्ञानासी, ऐसावर त्या टिकेसी. भाव धरोनिया, भाव धरोनिया, भाव धरोनिया, वाचनानेश्वरी.
जो शाळात गेला नाही त्याच्या पाठ होते. आमच्या सारख्यांनी अर्थ लावले, शोधला, अभ्यास केला तर आम्हाला ज्ञान देते. तुमच्या समोर आम्ही बोलू शकतो. ग्रंथ तयार केले. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. रोज जर हरिपाठ केला दिवसात 2दा, सकाळी संध्याकाळी, तर तुमच्या बुद्धीला प्रकाश देतो हरिपाठ. तुम्ही कधी कोणावर जळत नाही, कोणाच्याबद्दल तुमची वाईट वासना होत नाही, अंतकरणामध्ये पाप येत नाही, हो शुद्धता निर्माण होते. महाराज आम्ही रोज 2दा हरिपाठ करतो. आमच्या गणेशला विचार, पाठ आहे माझ्या, मी चांगला तसा कीर्तनकार नाही बरं, नियमातला आहे, पाठ केलं पाहिजे. नाही तर उगा आपलं सांगण्यापुरतं कसं केलं नित्य सत्यमेव हरिपाठ जासी, नित्य सत्यमेव हरिपाठ पाठ केला नित्य, तर हे आपले सामान्य फळ राहू द्या. कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. इतकी ताकद आहे महाराज ज्ञानोबरांच्या ग्रंथात. ग्रंथ तयार केले, पहिली पायरी आहे बरं का. आणि ग्रंथ तयार केले म्हणून ते क्रांतिकारी झाले. दुसरं एक काम केलं, काम क्रोध जिंकले. काम क्रोध सगळ्यात विचित्र आहेत. काम क्रोध येडका मदन तो केवळ 55 धडक मारिली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा. हो ए धडक मारली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा. धडक मारली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा. चंद्राचा धाकणारी राम वाचे, तो केवळ पंचानन येडका मदाना, तो केवळ मदाना, येडका मदाना, तो केवळ मदाना, येडका मदाना, तो केवळ मदाना, येडका मदाना. चांगल्या चांगल्याला सोडत नाही. शंकर शंकर विश्वाचा मालक, हो साम सदाशिव. तुम्ही नाही, आमचा भोलेनाथ, त्याला जर सोडलं नाही, तो जर त्याला जर आपली काय कथा महाराज कल्पना करून बघा. ब्रह्मदेव ज्यानं आपल्याला निर्माण केलं, कन्या गोवा अभिलाष पाठे आपल्या सगळ्या कशासाठी सांगतो. काम क्रोध जिंकले महाराज ज्ञानोबरांनी. 22 वर्षापर्यंत काम क्रोध जिंकले महाराज. हो जन्मतेनी प्रसंगे आणि स्त्री देह शिवणे अंगी, याच्या पलीकडे माहितीच नाही मला. काम जिंकला, क्रोध सगळ्यात अवघड क्रोध आहे. चहा लवकर दिला नाही ना बायकोनं तर राग येतो आपल्याला. भावानं जर आपलं काम ऐकलं नाही तर तांबे फेकून मारू की काय, याला इतका राग येतो. जर आपल्या घरातल्या कुणी जर आपलं काम ऐकलं नाही तर किती राग येतो. इथं 108 वेळा माणसं अंगावर थुंकली, माफ केलं. जोडी फाडली ज्ञानोबरांची, माफ केलं. ऐका, मधुकरी माती मिक्स केली, माफ केलं. अंगावरती उकळतं पाणी टाकलं, माफ केलं महाराज. क्रोध जिंकला. सोपं आहे हे सांगायला, सोपं आहे. एखाद्या गावात लवकर चहा नाही दिला तर महाराज परत जाईल. महाराज आता कंडिशन बदलली. आता कल्पना करून बघा, पंक्तीला जेवायचं म्हणल्यावर तर मी आला महाराज. महाराज सोपं आहे का ते? सोपं राहिलं नाही महाराज. कशासाठी सांगतो, राहिलं. राग येतो माणसाला. पण तुकोबारायांना कीर्तनाला गेल्यावर लोकांनी, अहो त्या मंबाजी बुवांनी काठीनं मारलं हो तुकोबारायांना. शेवटी ते तुकाराम महाराज त्याच्या घरी गेले. म्हटले मंबाजी बुवा तुमचे हात दुखत असतील काठ्या मारल्यामुळं, मला माफ करा. अहो काय माणसं होती महाराज. क्रोध जिंकला महाराज. काम क्रोध बंदी खानी, तुका म्हणे दिले 2. याला क्रांती म्हणतात. पहिली क्रांती काय, ग्रंथ तयार केले. दुसरी क्रांती काय, काम क्रोध जिंकले. तिसरी एक क्रांती सांगू, काळ जिंकला. काळ सोपा आहे, येतो घेऊन जातो महाराज. चांगल्या चांगल्या माणसाला नेतो, ज्याची गरज आहे. आता किती गरज होती या सुरेश दादाची या परिवाराला आपण सांगू शकत नाही शब्दात महाराज. पण काळ आला, घेऊन गेला महाराज. लय अवघड आहे महाराज. या जगात हा काळ कधी कोणासाठी थांबत नाही बघा. विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावर लिहिलेला आहे. हो बघा, काळ येण्याच्या अगोदर आपला काळ असा देश सेवेमध्ये घालवा. काळ तर येणारच, तो आपल्याला घेऊनच जाणार आहे, खरंच सांगू. पण तो काळ येण्याच्या अगोदर आपल्या जीवनरूपी काळ असा देश सेवेसाठी गेला पाहिजे, धर्मसेवेसाठी गेला पाहिजे, गावाच्या सेवेसाठी गेला पाहिजे, आई वडिलांच्या सेवेसाठी गेला पाहिजे. खूप वीर गेले बघा या देशातले, खूप महाराज. मी काल त्या राजगुरू नगरला कीर्तन केलं. काल्याचं दुपारी 2 ते 4 माऊलीचा समाधी सोहळा केला आणि ते काल्याचं कीर्तन केलं राजगुरू नगरमध्ये. तर त्या राजगुरू नगरमध्ये सगळी ती तरणीबाण पोरं होती ना, त्यांनी मला सांगितलं, म्हटलं ज्यावेळेला राजगुरूला त्या जेलमध्ये ठेवलं होतं, भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव, तर तिघेही जण त्या जेलमध्ये असताना
एकटेच राजगुरू असे होते की ते रोज व्यायाम करायचे, रोज व्यायाम करायचे, बैठका मारायचे, सूर्यनमस्कार करायचे, दंड ठोपतायचे, व्यायाम करायचे. एक दिवस त्या जेलरनं विचारलं त्यांना, म्हटले राजगुरू अरे इथं तुम्ही जेलमध्ये चड्डीन बाण्याला टोपी अंगावर आली, 10-20 दिवसानं फासावर जायचं नाही, व्यायाम काय? व्यायाम तर बॉडीसाठी असतो ना. व्यायाम कशासाठी राहतो? बॉडीसाठी. बॉडी कशासाठी लागते? जगण्यासाठी. बॉडी जगण्यासाठी, शरीर जगण्यासाठी, व्यायाम जगण्यासाठी. व्यायाम तुम्ही करताय आणि तुम्हाला तर फासावर जायचं, तुम्ही व्यायाम करून काय फायदा? काय त्या राजगुरूचं उत्तर आहे महाराज. ते राजगुरू म्हटले काय? म्हटले आमच्या आई आहे म्हटले घरी, आमची आई रोज म्हटले मंदिरातल्या देवाची पूजा करते, ती देवाची भक्त आहे. तर तिच्या छोट्याशा मंदिरातल्या देवाला ती रोज फुलं वाहते, फुलं वेगवेगळ्या झाडाची फुलं तोडून आणते म्हणे, चाफ्याची, मोगऱ्याची, जाईची, जुईची, कमळाची, कधी मग गुलाबाची, अशी वेगवेगळी फुलं तोडून आणते आमची आई. बघा बरं. आणि त्या सगळ्या टोपलीतली फुलं देवाला वाहत नाही आबा नंदू महाराज. मग प्रकाश बाबा त्या टोपलीतलं एक ताजं फुल काढतं म्हणे, ताजं फुल माझी आई स्वच्छ फुल काढते, गोड असं फुल काढते आणि स्वच्छ निर्मल्य अगदी गोड फुल माझी आई तिच्या देवाच्या पायावर वाहते. लहानपणापासून पाहिलंय बघा. म्हटले जेलर आमची आई देवाला सुकलेलं फुल कधी देत नाही, निर्माल्य झालेलं फुल देत नाही, कालचं फुल देत नाही, ताजंच फुल देते. फरक एवढाच आहे जेलर म्हटले. आमच्या आईचा देव मंदिरातला आहे, आमचा देव भारत माता आहे. आमचा देव, यांचा देव कोणता आहे? यांचा देव भारत माता आहे. फक्त यांचा देव भारत माताच म्हणतात आणि खरंच आहे महाराज, यांचा देव भारत माता आहे. तो राजगुरू म्हणतोय माझा देव भारत माता आहे. माझी आई जर तिच्या देवाला ताजं फुल देते, स्वच्छ फुल देते, न सुकलेलं फुल देते, तर माझ्या देशासाठी आता मला जायचंय. सुकलेलं बनून कसं जाऊ, नाराज बनून कसं जाऊ? व्यायाम करून जाणार, बॉडी बनून जाणार, ताजं फूल बनून जाणार. काय इतिहास आहे महाराज या देशाचा. महाराज आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. आईचे संस्कार लागतात, त्याला भीमाबाईचे संस्कार लागतात, तेव्हा सुरेश नावाचा पोरगा जन्माला येतो, त्याला असे संस्कार लागतात आस्तगावच्या मातीचे, तेव्हा हा पोरगा जन्माला येतो, देशासाठी बलिदान देतो, उभा राहतो. दिवाळीच्या सुट्टीत येत नाही, 11 वर्ष, 8-8 वर्ष, 2-2 वर्ष दिवाळीला येता येत नाही त्याला. महाराज आपली मुलं, अरे सकाळी पोरगा पाहिलं ना आपला, सकाळी आता सकाळी मी पोरगी पाहून आलो माझी, संध्याकाळी जर घरी गेलो नाही तर मन कासावीस होतं महाराज. अरे 5-5, 2-2 वर्ष, कधी कधी 1.5 वर्ष या जवानाला त्यांची पत्नी, कधी मुलं, कधी पोरं पाहता येत नाही. कधी कल्पना केली तुम्ही या गोष्टीची? कधी अभ्यास करून बघा. मनाला गोष्ट लागेल तुम्हाला ही की अरे खरं बोलले बुवा महाराज. अरे व्हिडिओ कॉलवर त्याला बघावं लागतं रे लेकराला आपल्या. व्हिडिओ कॉलवरती उन्नती पाहावी लागते, ती काव्य पाहावी लागते. अरे फार कठीण रे. यांच्या परिवाराचा कधी विचार करा. अरे आपल्या परिवारासाठी जर ही मंडळी तिथं उभी असतील, आपल्या छातीवर गोळी गेली तरी चालेल, पण माझ्या परिवारासहित माझा देश माझ्यासाठी देव आहे, तो वाचला पाहिजे. याच्यासाठी जर छातीवर गोळ्या झेलून जात असतील तर क्षणाक्षणाला अन्नाचा घास घेताना तुम्ही आठवण या जवानाची काढलीच पाहिजे. त्यांना मानाचा मुजरा केलाच पाहिजे, त्यांचं कीर्तनात वर्णन केलंच पाहिजे. एकमेव मी साखरे महाराज आहे, आणखी एक गाडेकर महाराज आहेत, असे 2-4 महाराज आहेत. आम्हीच फक्त जवानावर बोलतो. अरे सगळ्या महाराजांनी बोललं पाहिजे, सगळ्यांनी 10 मिनिटं तरी जवानाचं कौतुक केलं पाहिजे, त्यांना मानाचा मुजरा केला पाहिजे. ते जर बाजूला झाली ना तर साखरे महाराजाची गाडी कीर्तनाला जाणार नाही. ते जर बाजूला झाले ना रोहिदास साहेब, आपल्या चाली समाजात होणार नाही. ते जर बाजूला झाले, दिवाळी नाही, दसरा नाही, कोणता सण आपण करू शकणार नाही. या देशातला सध्याचा संत कोण आहे तर सीमेवर लढणारा जवान संत या देशातला. कायम ध्यानात ठेवा. मी कायम सांगतो, लक्षात ठेवा रे. आपल्यासाठी दिले रे बलिदान, आपल्यासाठी रे, कायम लक्षात असू द्या. हो याला म्हणतात महाराज क्रांती. ही क्रांती आहे महाराज. देशासाठी जगणं क्रांती आहे. काम क्रोध जिंकणं क्रांती आहे. काळ तर आलायलाच आहे, कधी घेऊन जाईल सांगता येत नाही. कायम म्हणतो क्या भरोसा है इस जिंदगी का, ते सांगता येत नाही. साथ देती नहीं रे ओ किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, सांगता येत. सारिया बघी का मैं खोटी अंती जाने मसनवती, सारिया बघी का मैं खोटी अंती जाने मसनवती,
शरीराची होय शरीराची होय शिकण्यासारखे शब्द सारी अवघी कामे खोटी अंती जाणे मसनवटी शरीराची होय काळ थांबत नाही कधीच विचार करत नाही पण हा काळ ध्रुव बाळाने जिंकला हा काळ या सुरेश शहीद सुरेश लॉन्स नायक सुरेश दादाने जिंकला माझ्या केशव दादाने जिंकला अरे हा काळ आज ते अमर आहेत आज त्यांची आठवण आहे 3 वर्ष काय 700 वर्ष काय हो चंद्र सूर्य असेपर्यंत अमर रहेच्या घोषणा या जवानाच्या राहतात त्यांनी काळ जिंकलाय संतांनी काळ जिंकलाय ध्रुवबाळानं काळ जिंकलाय कमी आयुष्य आहे ज्ञानोबारांना पण 750 वर्ष झाले आजही लोक वारीला जातात याचा अर्थ असा आहे त्यांनी काळ जिंकला एकतर काळ जिंकला क्रांती केली शरीर जिंकलं क्रांती केली जग जिंकलं क्रांती केली ग्रंथ लिहिले क्रांती केली महाराज 12 काटा गेलाय कळलं आम्हाला खूप क्रांत्या सांगताय तुम्ही नेमकी काय क्रांती केली महाराज म्हटलं हे तुम्हाला जमणार नाही ग्रंथ लिहायला जमणार नाही काल तुम्हाला जिंकायला जमणार नाही काम क्रोध तुम्हाला जिंकणं जमणार नाही आम्ही सोपी क्रांती सांगतो म्हटले तुम्हाला काय केलं आम्ही असं केलं आमच्या हृदय मंदिरामध्ये भगवान परमात्मा साठवला हीच आमच्या जीवनातली पहिली क्रांती आहे अभंगाचं पहिलं साठविला हरी साठविला हरी साठविला हरी साठविला हरी साठविला हरी साठविला प्रसिद्ध चाले प्रसिद्ध गाणे बॉर्डर पिक्चर पाहिला की गाणं आठवतं ए गुजरने वाली हवा जरा मेरा इतना काम करेगी क्या मेरे गाँव मेरे दोस्त सलाम वही थोड़ी दूर है घर मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ मेरी माँ को मेरा हम बड़ा गोड़ गाने ओ ला 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 काय गोड चाल लावली प्रकाश बाबा साठविला आहे पुढे बोलणार आहे सगळ्यात मोठी क्रांती काय काळ जिंकला ही नाही शरीर जिंकला ही नाही ग्रंथ लिहिले ही नाही मग काळ ज्याच्या ताब्यात तो भगवान शरीर ज्याच्या ताब्यात तो भगवानच जिंकला महाराज
तो हृदय मंदिरामध्ये साठवला. म्हणजे असं पोट कापून देव घातला असं नाही बरं, मरून जाऊ ना पोट कापल्यावर असं नाही. ते मग भक्ती केली त्याची, हरी हातामध्ये आणला, ते हरी आला हाता, भक्ती केली त्याची, सारखं चिंतन केलं, नामस्मरण केलं, पांडुरंग विठ्ठल 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 नित्य केलं. हो आपल्यासारखं नाही, कधी कधी नाही केलं, सारखं केलं. आणि नित्य केल्याचा परिणाम, नित्य भजनाचा परिणाम देव घरी आला. तुम्ही कधी वाचा, शबरी माता कधीच अयोध्येला गेली नाही. तुम्ही रामायण पहा, कधीच शबरी अयोध्येला गेलेली नाही. मग अयोध्येचा राम शबरीच्या झोपडीत आलाय, त्याला साठवणं म्हणतात. इतका साठवला भगवान. गुरुनं सांगितलं बघ शबरी, एक दिवस विश्वाचा मालक तुझ्या झोपडीवर येईल, फक्त भक्ती कर, वाट बघ, भजन कर, चिंतन कर, नामस्मरण कर. इतकं भजन केलं महाराज, रोज वाट बघायची. रामार गुणवंदना, ऐका ऐका, रामार गुणवंदना, आश्रमात या कधी रे येशी, मी नाही येऊ शकत तुझ्याकडे, मी तुझी भक्ती करते. बघा भाग्य बघा, रोज देवाला वेगवेगळे फळं आणायची. इतके दिवस वाट पाहिली, हजारो वर्ष गेले. आणि एक दिवस रामचंद्र त्याच्या झोपडीवर आल्यावर, खरंच सांगतो तुम्ही वाट बघा, देशाची बघा, धर्माची बघा, देव येतो बरं घरी. महाराज शबरी माता मंदिरात जात नाही, मंदिरातल्या देवाचं भजन झोपडीमध्ये करते, तर देवाला तिच्या झोपडीमध्ये यावंच लागतं. महाराज ज्ञानोबाराय आळंदीला आले, देव आळंदीला आला. तुकोबाराय भामचंद्र डोंगरावर गेले, देव डोंगरावर गेला. नाथ महाराज पैठणला गेले, देव पैठणला गेला. निवृत्तीनाथ महाराज त्र्यंबकेश्वरला आले, देव त्र्यंबकेश्वरला आला. जिथं साधू गेलाय, देव तिथं हजर झाला. का साठविला हरी, असं पोट कापून नाही, भजना नाही, याला साठवणं म्हणतात. याच्यात खूप वेळ जाईल आपला, चला साठवणं याला म्हणतात. महाराज कळलं आम्हाला, किती गोड सांगताय तुम्ही. असा देव साठवला, काळ जिंकला, ग्रंथ लिहिले, म्हणजे मग जीवनात मिळतं तरी काय. महाराज म्हटले हे सगळं जर तुम्ही करत असाल तर याच्यानंतर तुमच्या जीवनात एक क्रांती होते. क्रांती कोणती क्रांती आहे? दुसरं चरण
होतंय. आता क्रांती झाली. काय त्यांची सरली येरझार. आता त्यांचा व्यापार सफल झाला. कुणाचा झाला? ज्याने देशासाठी प्राण दिला. कुणाचा झाला? ज्यानं ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ दिला. कुणाचा झाला? ज्याने मंदिरातला देव घरी आणला. त्यांची सरली येरझार. मागच्या वर्षी नगर जिल्ह्यामध्ये एक राळेगण सिद्धी नावाचं गाव आहे. त्या राळेगण सिद्धीला एक सौरभ आवटी नावाचा पोरगा शहीद झाला. त्याचे वडील पोलीसमध्ये आहे, आई पण नोकरीला आहे. घरामध्ये 1,00,000-1.5 लाख रुपये पगार येत होता. पण पोरगा असं म्हटलं नाही की माझ्या बापाला भरपूर पगार आहे, माझ्या आईला पगार आहे, मला सीमेवर जायची काय गरज, असा विचार त्यानं केला नाही. संभाजीनगरच्या युनिव्हर्सिटीमध्ये अभ्यास करता करता तो मिलिटरीच्या परीक्षेत पास झाला आणि योगायोगानं जम्मू काश्मीरमध्येच त्याची ड्युटी लागली. योगदान दिलं त्यानं, कॅप्टन झाला होता आणि आता 27 वर्षाचं वय होतं गेल्या वर्षी त्याचं. आणि कॅप्टन झाल्यानंतर त्याची ड्युटी सियाचीनला लागली होती. बर्फाळ प्रदेश आहे, कधी बर्फ पडेल, कधी नैसर्गिक अवकृपा होईल सांगता येत. ही जी मंडळी जिथं कार्यरत आहेत ना, ती काय आपल्याहून अशी मंडपात बसून आणि थाटात फेटा बांधून नाहीत. फार कठीण आहे त्यांचं जीवन. आपण ते व्हिडिओ पाहतो रील्सला ना, बरं झालं त्या रील्समध्ये ते जवानाचे व्हिडिओ यायला लागले. लोकांना कळालं पाहिजे महाराज, मी तर कीर्तनातून सांगतोच, कळालं पाहिजे की किती खडतर जीवन आहे या लोकांचं. अरे आपण थाटात दिवाळी करतोय, थाटात सप्ताह करतोय, दुष्काळ पडला, भयानक पाऊस पडला तरी तो उभाच आहे, बर्फ पडला तरी उभाच आहे, थंडी वाजली तर 2 रगा अंगावर घेऊन झोपतो आपण. त्याला रग नाही ना, कपडे नाही ना, कुठं छावणी कोणत्या बाजूला, कुठं ते जवान सीमेची देखरेख करतात, हातामध्ये बंदुकी घेऊन रात्रंदिवस डोळे फोडत या देशाचं रक्षण करत असताना नेमकं त्या सियाचीनमध्ये ते कॅप्टन सौरभ आवटे अडकले गेले. रेंज पोहोचली नाही त्यांच्यापर्यंत. इतका बर्फ पडला महाराज, इतका बर्फ पडत गेला की त्या बर्फामध्ये त्यांचं पूर्ण शरीर फसलं गेलं. इतकं शरीर फसलं, डोक्यापर्यंत बर्फ गेला, श्वासोश्वास कोंडला गेला आणि 27 वर्षाचा पोरगा या देशासाठी निघून गेला. आपल्या गावाला 12 तारखेला ज्या दिवशी बातमी आली असेल, की शहीद सुरेशराव त्यांना वीर मरण आले, त्या जम्मू काश्मीरच्या त्या कठड्यातून 300 फूट त्यांचा देह खाली पडला आहे आणि त्यांच्या डोक्याला मार लागून माझा नवरा, माझा बाप, माझा मुलगा गेलाय. जेव्हा या ताईला, या मुलीला, या आईला कळालं असेल, भावाला कळालं असेल, किती दुःख या परिवाराला झालं असेल. अनंत यातना हृदयाला होतात. मला माहिती आहे माझा बाप गेलेला आहे. त्याच्या घरातलं कोणीतरी तरुणपणात जाताना त्यालाच ते दुःख कळतं. बरं, फार अवघड असतं महाराज. 27 वर्षाची, 25 वर्षाची, 28 वर्षाची, 38 वर्षाची, 30 वर्षाची, 40 वर्षापर्यंत काय जाण्याचं वय का महाराज? अरे 90 वर्षाचा म्हातारा कॉलर धरून म्हणतोय अजून 10 वर्ष जगायचंय मला. इथं 25व्या वर्षी, 28व्या वर्षी या छोट्या छोट्या मुलांचा बाप, या ताईंचं कुंकू निघून जातं. जरा आठवण काढत जा बरं त्यांची. त्यांच्यासाठी एखादा दिवाळीचा दिवा लावत जा, त्यांना त्यांच्या हातानं झेंडावंदन करत जा, त्यांना मान देत जा, त्यांना आपली बहीण बनवा. आपल्या घरातलं काहीतरी त्यांना देण्याचा प्रयत्न. पैसे देऊ नका असं मी म्हणत नाही, पण प्रेम द्या, त्यांना जवळ करा. माझी बहीण आहे ग तू, एवढं म्हणा, आधार द्या त्यांना. आधारानं खूप काही मिळतं महाराज. मी एवढं जरी बोललो ना तरी आमच्या बहिणी रडायला लागल्या पाहिजे. आधार मिळाला पाहिजे. प्रेम देऊ शकत नाही आपण, प्रेम पैसे कोणी मागत नाही महाराज, पैशाला कोणी खात नाही. पैसे काही करत नसतात. माणसाचं प्रेम काम करत असतं, माणसाचा आधार काम करत असतो. नुसतं मटन मी रोहिदास साहेबा काय आवाज आहे, तर महाराज 2 प्रमाणे जास्त म्हणत असतात. एवढी ताकद आधारामध्ये असते प्रकाश महाराज. मला लोक म्हणतात महाराज तुम्ही खूप गोड बोलता. अरे आधार द्या,
काय हरकत आहे द्यायला? काही नका देऊ तुम्ही जीवनातलं तुमच्या, सहवास द्या, जवळ राहा. माझी बहीण आहे, माझ्या गावातली ताई आहे, माझ्यासाठी कुंकू गेलंय तिचं, अरे माझ्यासाठी जीवन संपवलंय तिच्या नवऱ्यानं, अरे त्या मुलीला बाप नाही, काय हरकत आहे तिला बहीण मानायला? काय हरकत आहे तिच्यासाठी जगायला? अरे आधार देऊन बघा. तुम्ही ज्या दिवशी खरा आधार देताल त्या दिवशी वरचा तुम्हाला ओरिजिनल आधार देईल, वरचा तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. मला बिचारा आधार देऊन बघा, आपलंसं कुणाला तरी म्हणून बघा, जवळ घेऊन बघा. किती वाईट झालं ना महाराज, कसं वाटत असेल तिथं ताई रडते, तिला किती आठवण येत असेल महाराज. त्या मुलीला वाटत नसेल का सगळ्यांचे वडील पाहायला मिळतात, माझा बाप मला दिसत नाही, माझा बाप तर मला पुतळ्यात पाहावा लागतो, माझ्या बापाला तर मला हार घालावा लागतो, माझ्या बापाचं तर मला पूजन करावं लागतं. आठवण येत नसेल त्या उन्नतीला, नसेल कळत, तिला कळतंय ना महाराज. एक विनंती सांगतो ऐका, फार आपल्यासाठी गेलेली मंडळी आहे. मी जर जास्त बोललो तर मला दम निघणार नाही, मला अश्रू अनावर होतील. मी रोज जवान सांगतो साहेब, रोजच्या कीर्तनात जवान सांगतो, थाटात सांगतो, असं एकही कीर्तन नाही त्या कीर्तनात मी शहीद सांगितलं नाही. केशव गोसावी सांगतो, संभाजी यशवंत कदम सांगतो, सौरभ आवटी सांगतो, आपला वीर सुरेश दादा सांगतो, रोज सांगतो, मनमाड सांगतो, जिथं जाऊ द्या, ज्या गावाला जाईल तिथं कीर्तनात मी जवान सांगतो. मी जवानाचाच कीर्तनकार म्हणून लोकांना माहिती आहे. रोज सांगतो, एक तरी कथा सांगतो. ऐका गड्या, त्या राळेगण सिद्धीचा तो पोरगा कॅप्टन म्हणून तिथं ड्युटी देत असताना इतका बर्फ पडला, पडता पडता 8 दिवस 5 दिवस गेले. बर्फामध्ये त्याचं शरीर अडकलं, श्वासोश्वास कोंडला. देशासाठी वीर मरण त्यांना आलं. आणि 27व्या वर्षाचा पोरगा ज्या दिवशी या जवानाला सापडला तर संपूर्ण त्याचं शरीर गोठलं गेलं होतं. 0.3 तापमान असतं बरं, अशा तापमानात त्याचं शरीर बर्फमय झालं होतं. बर्फातून त्याला बाजूला काढताना, बर्फ तोडताना त्याचा हात कलम करावा लागला, त्याचा अर्ध अंग कलम करावं लागलं, एका बाजूचं अंग आबा तोडावं लागलं आणि अर्ध्याच अंगाची बॉडी त्याच्या देशाच्या झेंड्यामध्ये गुंडाळली. आणि ती बॉडी बंद पेटीमध्ये दिल्लीहून पुण्याला आली, पुण्याहून तर राळेगण सिद्धीला आली. आणि ज्या दिवशी त्याच्या आईनं झेंडा सरकून असा लेकराच्या चेहऱ्यावर हात फिरवला, दुभंगली धरणी माता, फाटले आकाश, फाटले आकाश. माझ्या धरित्रीताईने, माझ्या यशोदाताईने ज्यावेळेला आपल्या कपाळाचं कुंकू असं बंद पेटीत पाहिलं असेल, किती त्रास होतो. दुभंगली धरणी माता, फाटले आकाश, कधी भेटणार माझा राजा, बाळ सखा, बाळ सखा. गालावरून हात फिरवून आई पोटासी धरते, जीवलग पुत्र माझा झाला परका, बापाचे मन गहिवरते. ए राजा, ए सोनुल्या रे, ए चकुल्या, गेला माझा राजा, गेला देशासाठी, धर्मासाठी, गेला माझा राजा रे, राजा रे. डोक्यावर हात फिरवते, गालावर हात फिरवते. असे हात फिरवत असताना अचानक त्याचा हात खांद्याकडे गेला. पाहिलं तर माझ्या बाळाला हातच नाही. माझ्या बाळाचा हात कुठं आहे, माझ्या बाळाचा अर्ध अंग कुठं आहे. हंबरडा फोडून माय विचारत होती. असे शासकीय इतमामात संस्कार करायला जवान सांगत होते, आई तुमच्या पोराचा पूर्ण शरीर बर्फामध्ये फसलं गेलं, या देशाच्या मातीसाठी तुमचा पोरगा शहीद झाला, तुमच्या पोरानं देशासाठी काम केलं. वयाचे 16 वर्ष 18 वर्ष देशासाठी देणारी मुलं आहेत. या सुरेश दादाचं किती 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 योगदान. 16 वर्ष देश सेवा केली, 16 वर्ष. अरे बायकोचा विचार नाही, घराचा विचार नाही, आईचा विचार नाही. तो सुरेश दादा लढला, आज त्याचा पुतळा उभा आहे, आज त्यांच्यासाठी कीर्तन चालू आहे. आज आबा चाली म्हणतायत, साखरे महाराज बोलतोय, 1-2 तास झाले आपण रडताय, त्याची आठवण काढताय. ऐका रे, त्याची आई म्हणत होती, राजा माझा पोराचा हात कुठे. जवान सांगत होते, देशासाठी गेला आई, देशासाठी गेला आई. बर्फामध्ये फसल्यामुळे हात तोडावा लागला आई. आई रडून रडून थकून गेली.
शासकीय इतमामात पोराचा अंत्यसंस्कार झाला. आजही ऐका, 1 वर्ष आता या घटनेला पूर्ण झालंय. 1 वर्षापासून ती आई आहे, भिंतीला टेकून बसलेली आहे. हातानं जेवण करत नाही, हातानं जेवत नाही. तिच्या मुली 8-8 दिवस थांबतात, तिला पाणी पाजतात, पण ती हातानं खात नाही. तिला जर तुम्ही विचारलं नाही तुम्ही हातानं जेवत का नाही, ते म्हणते हात तोंडाच्या जवळ आला की माझ्या सौरभची आठवण मला येते की माझ्या पोराला 1 हात देवानं ठेवला नाही. मी तर 2 हाताचा पोरगा दिला होता ना, माझ्या पोराचा 1 हात देशाच्या मातीसाठी गेला. मी हातानं जेवणार नाही. काय प्रेम असेल हो महाराज देशासाठी. हो खरंच सांगतो, अशा खूप आठवणी आहेत. या देशाच्या मातीसाठी जर रोहिदास आबा ही पोरं आपल्यासाठी छातीवर गोळी झेलून बर्फात अडकत असतील, व 300 फोडदरीमध्ये पडत आपला प्राण देत असतील, जाण्याच्या वयामध्ये सुद्धा आपल्यासाठी जात असतील ना, तर या सगळ्या जवानांनी म्हटलं पाहिजे त्यांची सरली येर सफल व्यापार झाला, सफल व्यापार झाला, सफल व्यापार झाला, सफल व्यापार झाला, सफल व्यापार. ही जी यशोदाताई बसलेली आहे आमची, 9 महिन्याचं बाळ होतं तिच्या पोटामध्ये. धनत्रयोदशीचा दिवस होता आणि त्या दिवशी महाराज आहेत तिचे वडील यशोदेचे, सिद्ध बेटामध्ये जयराम बाबाकडे राहिलेले आहे. तो बाप तिला न्यायला आला होता की आता माझी मुलगी प्रसूतीची वेळ जवळ आलेली आहे, माहेरी जाण्याचा कालखंड होता. आणि तिच्या कानावर बातमी पडली की माझा नवरा देशासाठी शहीद झाला. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यावर त्याला मुलगी झाली महाराज, की ती मुलगी त्या केशव दादाला पाहायला मिळाली नाही. ती काव्य आहे, आता 5 वर्षाची झाली. 5 वर्षापासून माझं कीर्तन आहे. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत मी कीर्तन करणारे साहेब, माझ्या हृदयात आहे तोपर्यंत करणार म्हणजे करणार. मी शब्द दिलेला आहे यशोदाताईला. का माहिती मी कशासाठी सांगतो माहिती या कथा? या धरित्रीताईचं जीवन कधीतरी बघा, किती सुंदर आहे महाराज ती बहीण आमची, किती सुंदर मुलगी, ती उन्नती. कपाळाचं कुंकू आहे हो तिच्या. हे सोपं नाही हो रोहिदास आबाई, बोलायला सोपं आहे. हंबरडा फोडून रडावं वाटतं महाराज, दगडाला पाजर फुटावा महाराज, दगड फुटावा, इतकं भयानक दुःख या माणसाने पचवलंय महाराज. कमाल आहे, कमाल आहे. माझा बाप गेला होता, 20 दिवस मी रडायचो की तेव्हा असं का झालं असेल. तरणा बाण बाप गेला, लय बाप क्रिएट होता महाराज. माझ्या बापानं माझ्या गळ्यात हात घालून वारी केली महाराज. लय गोड बाप हो महाराज. 2 कीर्तन असतील तर 2 निरोज तरी करायचा हो बाप माझा. असा बाप गेला, मला फार दुःख झालं महाराज. आता या मागच्या 2 वर्षापासून मला थोडंसं त्याच्यातून मी आवरलो आणि मला कीर्तन सुद्धा करावं वाटत नव्हतं महाराज. काय कामाचं आहे, पण ते नंतर उमगावं लागतं, पर्याय नसतो, ते सोडून द्यावं लागतं, त्याला पर्याय राहत नाही. जगलो नाहीत आपण तर मग त्यांची आठवण कोण काढेल, त्यांचे कार्यक्रम कोण करेल. पर्याप्तानं ते करावं लागतं. फार दुःख असतं महाराज, ज्याने अनुभवलंय त्याला कळतंय. कायम ध्यानात ठेवा. पण हे जरी दुःख असलं ना तरी सुद्धा देशाच्या मातीसाठी जर हा सुरेश दादा लढता व एवढ्या दिवाळीच्या सणाला आले होते म्हणे ते 2012ची 2020 साली ना 2020 साली त्या आले होते दिवाळीच्या सुट्टीमध्ये. आनंद देऊन गेले या परिवाराला. वापस गेल्यानंतर बंद पेटीतच त्यांची बॉडी आली. 16 वर्ष देश सेवा जम्मू काश्मीरमध्ये केली. भरपूर ठिकाणी योगदान दिलं महाराज. आणि एक मुलगी आहे उन्नतीसारखी, काही कमी नाही पडू देणार आम्ही या ताईला, किंवा ती मजबूत आहे, आपण सगळे तिच्या पाठीमागं उभं राहू. पण कुंकू मात्र तिचं गेलं बघा आपल्यासाठी. कायम ध्यानात ठेवा, विसरू नका बरं. लक्षात ठेवा, ही जी मंडळी आहे मग ती देश सेवा करणारी असू द्या,
धर्मसेवा करणारा शंभूबाळ असू द्या, समाजाला एका विचारानं स्वराज्य देणारे शिवाजी महाराज असू द्या, गाथा देणारे तुकोबराय असू द्या, ज्ञानेश्वरी देणारे ज्ञानोबराय असू द्या, या सगळ्यांना म्हणता येतं हे त्यांची सरली इरझार, त्यांचा व्यापार सफल झाला महाराज. जन्म मृत्यू तर प्रत्येकालाच आहे, मरायचं. पुड्या खाऊन दारू पिऊन काय कमी लोक मरतात का महाराज? काही लाख करोडो आहे, काही कोटी खतम कराय, रोजच चाललंय. उपजले मेले ऐसे किती. कोण आठवण काढतंय? अरे बापाचा फोटो नाही घरात, आजाचा फोटो नाही घरात. कधी कधी तुमच्या खापर पंजोबा, ढोपर पंजोबा, निपर पंजोबाची आठवण नाही तुम्हाला. पण किती वर्ष होऊ द्या, सुरेश दादाची आठवण या जगातून संपणार नाही. तो अमर आहे. केशव दादाची आठवण संपणार नाही, संभाजीची आठवण संपणार नाही. माझा सुरेश दादा शहीद लॉन्स मध्ये गेला, त्यानं 300 फूट त्याचा त्या डोक्याला मारला, विसरणार नाहीत लोक. देश सेवा करता करता गेला, देशाचे कर्तव्य बजावता बजावता गेला. एक मुलगी एक परिवार सोडून गेला, पण देशासाठी गेला. त्यांना म्हणता येईल झाला सफल व्यापार विठोबा रघुमाई. हरि जय 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 गोपाल रघुमाई. जय जय गोपाल रघुमाई. हरि हरि आमच्या गळ्यात जे हार पडतात ते तुमच्यामुळे पडतात. तुम्ही तिथं उभे आहेत म्हणून पडतात. याचा आमचा सुरेश दादा सारखा एखादा देशाची सेवा करता करता गेला म्हणून आमच्या गळ्यात हार आहेत. या माझ्या बहिणी आहेत, की आमची यशोदा असेल, धरित्रीताई असेल, आमच्या नेवाशाहून आलेल्या ताई आहेत. तिचं तर फारच लवकर गेलं बुवा. कुंकू त्यांचं पण एक कीर्तन करायचं माझ्याकडे तुमचं ऋण आहे, करणारे बरं मी. प्रत्येक ज्या माझ्या घरी आल्या सगळ्या माझ्या बहिणी दरवर्षी येतात बरं. यावर्षी पण यायचे 12/4ला विशाल महाराजांचं कीर्तन आहे. दरवर्षी 16 करतो मी. जवानांचे सन्मान करतो, ताईंचे करतो, अजून करू, तुम्ही म्हणाल ते करू. पण खरंच हे बाकी तुम्हाला आम्ही मिळू देऊ शकत नाही. तुमच्या जीवनात ते दुःख आहे, पण तुमचा आधार आम्ही बनू आणि सगळ्यांनी बना. कुछ याद उन्हें भी कर लो जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए. जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान. जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी, जब तक थी सांस लड़े हो फिर अपनी लाश बिछा दी. संगीन पे थर कर माथा सो गए अमर बलिदानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान. कोई शिख कोई जात मराठा, कोई शिख कोई जात मराठा, कोई पुरखा कोई मद्रास, कोई पुरखा कोई मद्रास. सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला हर वीर था भारतवासी, हर वीर था भारतवासी. तुम भूल न जाओ उनको, इसलिए कहीं ये कहा, जो शहीद हुए उनकी जरा याद करो. थी खून से लथपथ काया, फिर भी बंदूक उठा के 10-10 को एक ने मारा, फिर गिर गए होश गवा के. जब अंत समय आया तो कह गए कि अब मर
मरते हैं। खुश रहना देश के प्यारो, खुश रहना देश के प्यारो, अब हम तो सफर करते हैं, अब हम तो सफर करते। क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान। लताबाईने हे गाणं गायलं, रोज म्हणायला लावतात, महाराज म्हणा तुमच्या आवाजात, कळू द्या आम्हाला जवान. खरंच सांगतो गड्या, आपणही जवानाला योगदान द्या. काही नाही लागत त्यांना, फक्त प्रेम द्या. त्यांची आठवण काढत जा, त्यांना मानाचा मुजरा करत जा. एक वाक्य माझं ऐका अस्तगावकर, एखादा जवान तुम्हाला असा कपड्यावर दिसला तर कधीच स्वतःच्या गळ्यात हार घालून घेऊ नका, तो हार त्यांच्या गळ्यात घाला. अरे ऐका रे, तो जर समोरून आला आणि तुम्ही मंदिरात दर्शनाला निघाले असाल तर मंदिरातलं दर्शन बाजूला ठेवा, त्यांना मानाचा मुजरा करा, त्याला फाट्यावरून मिरवणूक काढून आणत जा. तो जर सुट्टीवर आला तर त्याला गावातून 500 मोटरसायकली आणायला घेऊन जात जा. तो जर बाजूला झाला, आपण सप्ताह नाही, मंदिर नाही, कीर्तन नाही, कोणतीच गोष्ट करू शकत नाही. त्याचे उपकार आपल्यावरती आहेत. म्हणून सांगतो गड्या, त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार. खरंच सांगतो, आज या धरित्रीताईनं त्यांच्या सगळ्या घुगे परिवारानं तिसरं पुण्यस्मरण सादर केलं. बघा कोण करतंय, पहिलं झालं की कोणाला चांगले चांगले कीर्तनकार करत नाहीत महाराज. पहिलं पुण्यस्मरण झाल्यावर बापाचं आईचं. बघा कुंकू जाऊन सुद्धा माझा नवरा जर देशासाठी गेला असेल, माझा पती जर देशाच्या मातीसाठी 16 वर्ष त्यांनी सेवा केली व इतक्या कमी वयात पास झाले, अभ्यास करून मिलिटरीवर गेले, इतका गोड चेहरा त्यांचा, गोड चेहरा आमच्या बहिणीचा, त्या उन्नतीचा चेहरा गोड. पण अशा परिवाराला सोडून हा जो मुलगा आहे व सगळी आमची जवान मंडळी इथं बसलेली आहेत, माझ्या भगिनी इथं खूप प्रेम करतात या सगळ्या माझ्यावर. माझं भाग्य आहे, मला एवढ्या बहिणी आहेत, एवढे माझे बंधू इथं बसलेले आहेत. सगळ्यांनी घरी घेऊन जा. देशासाठी 300 फूट खोल दरीमध्ये त्यांचं त्या खाली पडले, ते डोक्याला मार लागला आणि देशसेवा करता करता शहीद लॉन्स सुरेश रघुनाथ घुगे या देशासाठी 12 तारखेला शहीद झाले. 12/12ला जशी गोपीनाथ मुंडेंची आठवण येते, 12/12ला जशी अनेक लोकांची आठवण येते, तशी 12/12 ही तारीख माझ्या सुरेश दादांसाठी अमर झाली. माझ्या सुरेश दादांना 12/12ला सगळा देश आठवेल अशी क्रांती मी कीर्तनात रोज सांगेल. बघा, पण या धरित्रीताईचं दुःख आपण पचून घेतलं पाहिजे. तिला साथ द्या, गावानं द्या, मातीनं द्या. बघा नाशिकला राहिला आहे ती, तरीसुद्धा गावाला विसरली नाही. कोण नाही येत महाराज, खूप लोक पाहतो मी रोज समाजामध्ये, विसरून जातात लोक. पैसे पाणी मिळाले की विसरतात. पण पैसे मिळू द्या, काय मान मिळू द्या, पण देश सेवेसाठी जर आपला नवरा गेला असेल तर त्याचं पूजन झालं पाहिजे, त्यांची कृतज्ञता प्रकट झाली पाहिजे. माझ्या मुलीला तिचा बाप कळाला पाहिजे. माझ्या गावाला, माझ्या गावाचं वैभव जर माझा पती होता तर त्यांची आठवण काढत काढत हा परिवार आज त्यांच्या या तृतीय पुण्यस्मरणाचं कीर्तन ठेवतो. किती वेळ कीर्तन केलं तरी ते न संपणार आहे. संतांच्या कथा काय, देवाच्या कथा काय, जवानाच्या कथा काय, शूरपुरुषांच्या कथा काय, भगतसिंहाच्या काय, राजगुरूच्या काय, शिवाजी महाराजांच्या काय, शंभू बाळाच्या काय कमी आहेत. प्रतिवर्षी आम्ही सांगतो, तुम्हाला एक कीर्तन गोड दिलं मी, हे कीर्तन घरी घेऊन जा आणि एकच शिका याच्यातून, त्यांची सरली रझार झाला सफल व्यापार. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जसे एकदा जेवढे आहेत तेवढ्यांनी बरं का, सगळ्यांनी या माझ्या सुरेश दादाला तर देवाच्या पायाजवळच जागा आहे. जो देशासाठी जगतो, गीतेमध्ये श्लोक आहे बरं तुमच्यासाठी, हातो वा प्राप्स्यसि स्वर्गम जितवा वा भोक्ष्यसि महिम. जो देशासाठी आपला प्राण देतो त्याला देवाच्या पायाजवळ जागा राहते. भगवान सांगतात, हातो वा प्राप्स्यसि स्वर्गम. जर स्वर्गामध्ये तुम्ही आहात, स्वर्गामध्ये जर आमचा हा सुरेश दादा आहे, स्वर्गामध्ये जर आमचा शहीद केशव गोसावी आहे, स्वर्गामध्ये जर शहीद आमच्या नेवाशाची ताई बसते, तिचा नवरा आहे, या देशाच्या मातीसाठी जर ही मुलं प्राण देतात, ताई का माझं, त्यांच्यासाठी सगळ्यांनी एकदा 2 हात वर करा. सगळ्यांनी ज्याला हात दिलाय त्यांनी हातारे आपल्या जवळ जागा मिळेल, या जवानाला मिळेल. म्हणून सगळ्यांनी हात वर करून म्हणा, आत्ताच वारी झालेली आहे, माऊलीची आठवण काढा, तुकोबांची आठवण काढा आणि म्हणा, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया तुकोबाराया, तुकोबाराया, ज्ञानोबाराया
तुकोबाराया कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया जगाचा मायबाप ज्ञानोबाराया साधकाचा मायबाप ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया माता की जय माता की जय माता की अमर रहे सुरेश दादा देशासाठी बलिदान देणाऱ्या या वीराची गाथा आपण गायली. माझ्या सुरेश दादांचं हे जीवन देशासाठी गेलेलं आहे. त्यांच्या मागच्या परिवाराला भगवंतानं खूप सुख द्यावं, तर ते तर मिळणारच नाही सुख, पण त्यांच्या पाठीमागे स्थैर्य द्यावं, शक्ती द्यावी, बल द्यावं. माझ्या उन्नतीला खूप दिवस मस्त काहीतरी बनण्याचं भाग्य मिळावं अशी सदिच्छा या निमित्तानं करतो. सगळ्या माझ्या बहिणीला धन्यवाद देतो, त्यांच्या बंधुराजाला भाविकांना धन्यवाद देतो. 12:30 वाजून गेले. 2 तास 10:30 ते 12:30 आपण बोललो. या चौघा जवानासाठी जोरात एकदा टाळी वाजवा. तुम्हाला आमचं मानाचा मुजरा साहेब, आमचं आयुष्य तुम्हाला मिळावं, आमचं काही होऊ नये, तुम्हाला होणार नाही, देशाची सेवा तुम्ही करत जावी एवढी सदिच्छा निर्माण करतो. आमच्यासाठी तुम्ही एवढ्या दुरून आलात, आमच्या गावच्या मातीला माझ्या सुरेश दादाला जर तुम्ही मानवंदना द्यायला आलात, तुम्हाला चौघांनाही धन्यवाद. आमच्या धरित्रीताईच्या वतीनं आता आपण पुढचा सन्मान करणारच आहोत. कीर्तन घरी घेऊन जा, कायमचाच मी तुमचा आहे, जवानाचाच आहे. आपलं योगदान त्याच्यासाठी असलं पाहिजे. म्हणजे रोहिदास महाराज, प्रकाश आबा, नंदू महाराज, सगळी गोड मंडळी, बाळा महाराज, काय गोड मंडळी मिळाली. धन्यवाद आबा, धन्यवाद. कीर्तन लय भारी झालं, इतक्या लोकांनी पाहिलं महाराज. खूप लोकांचे फोन येतात, तुमची बहीण आहे म्हणतात की यशोदा, लय लोकांना विशेष वाटतं आणि ते मी समाजापर्यंत पोहोचतो बरं महाराज, लोकांपर्यंत घालतो मी ते. आमची पाथरीची ताई आलेली, त्यांची मिस्टर देशासाठी योगदान देतात, ते पण सुट्टी आहे सध्या, सुट्टीवर आलेले आहेत. तुम्हाला पाहायचं राहिलं होतं, बरं झालं 2 जोडीने आले. धन्यवाद. एकाहुनी बळीरे अशी मंडळी आहेत. सगळ्यांना वंदन करतो. असंच आमच्या बहिणीवर प्रेम करा. धरित्री ताईला कधी एकटं वाटू देऊ नका. आपण सगळे तिचे भाऊ बनूया, सगळे तिला आधार देऊया आणि तिला मोठं, तिला स्थैर्य देऊन तिचा हृदय बळकट करूया अशी सदिच्छा निर्माण करतो. कीर्तन घरी घेऊन जा. विठ्ठल जय जय सुंदर असं कीर्तन, संगीतमय आणि सूरमय आणि अतिशय ओघवतं आणि सर्वांना खेळवून ठेवणारं असं कीर्तन त्यांनी, प्रवचन त्यांनी आपल्यासमोर सादर केलेलं आहे. वीरपत्नी धारित्रीताई यांच्या वतीने, त्यांच्या परिवाराच्या वतीने मी साखरे महाराजांचं आभार व्यक्त करतो. व बघा, महाराज आपल्याला समाजात प्रबोधन करण्यासाठी आपल्याला समाजामध्ये जागृती व्हावी, समाजामध्ये चांगल्या मूल्यांची रुजवण व्हावी, यासाठी आपल्या वेगवेगळी माध्यमं आहेत. त्यातलं हे जे एक माध्यम आहे, कीर्तन असेल, प्रवचन असेल, ते आपण घरी घेऊन जाणं म्हणजे काय, तर आपल्यात जो बदल झालेला आहे तो आपल्या प्रत्यक्षात आचरणात दिसला पाहिजे. नुसतंच आपण ऐकून त्याप्रमाणे जर कृती होत नसेल तर ह्या कीर्तनाला काहीच अर्थ उरत नाही. याच्यामधून जर परिवर्तन झालं तर आपल्या समाजामध्ये जे गुण्यागोविंदाचं जे पूर्वीचं जे राज्य होतं, रामाचं राज्य होतं, ते राज्य यायला वेळ लागणार नाही. प्रत्येकाने काय करायचं आहे, प्रेमाने वागायचं आहे आणि माणसाने माणसाशी माणसासारखं वागायचं आहे. एवढं जरी तुम्ही केलं तरी समाजामध्ये एक चांगला संदेश जाईल आणि त्याप्रमाणे आपल्यामध्ये परिवर्तन होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज या निमित्ताने ज्या वीरपत्नी असतात त्यांना दररोजच विविध त्यांचा भावनांचा जो कल्लोळ उडालेला असतो, तर त्यांचा देखील सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे. तर या निमित्ताने ज्या वीरपत्नी आहेत, मंगल झालटे का वालटे यांचा सन्मान
पोषावे बेटी सांडो तया सकल मिरती वाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिरिता विश्वस्वधर्म सूर्य पाओ जो जे वांचील तो ते लाभो प्राणी जात वर्षत सकळ मंगणी विश्वनिष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेट तुया भूता चला कल्पतरुचे आरव चेतना चुतामणीचे गाव बोलती जे अनव पियुषांचे चंद्र में जयालंछने मारतंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोये रे भूतु किंबवना सर्व सुखी पूर्ण भूनी तिनी लोकी भजी जो आदि पुरखी आखंडित अनेक ग्रंथ उपजीविये विशेष लोकी दृष्टा दृष्टि विजय हो विजय एतमणे श्री विश्वेश्वरा हवीन दान पसा एने वरे दान देवो सुखिया जहरा एने वरे दान देवो सुखिया जहरा एने वरे दान देवो सुखिया जहरा। भारत माता की